नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणात तुमचं स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याने सकाळपासूनच सगळीकडे चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. आणि तो विषय म्हणजे महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफी. आज सकाळपासून बातम्या बघितल्या असतील तर शेतकरी वर्गामध्ये अचानक एक मोठी घबराट आणि संभ्रम निर्माण झालेला दिसतोय. पण पडद्यामागे नेमकं काय चाललंय, आज आपण पुराव्यांसकट आणि एकदम सोप्या भाषेत हे समजून घेणार आहोत की यातलं सत्य काय आहे आणि निव्वळ अफवा काय आहे. तर थेट मूळ प्रश्नाकडेच येऊया. सध्या सर्वांच्या मनात हा एकच मोठा प्रश्न आहे. कर्जमाफी खरोखरच रखडली आहे का? विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि त्यामुळेच कर्जमाफीच्या प्रक्रियेला पूर्णपणे ब्रेक लागला असा दावा सगळीकडे केला जातोय. साहजिकच आहे, हा प्रश्न शेतकऱ्यांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. पण खरंच असं काही झालंय का? या प्रश्नाचं अचूक उत्तर शोधण्यासाठी आपल्याला काही गोष्टी बारकाईने तपासाव्या लागतील. आजच्या बातम्यांवर नजर टाकली तर चित्र कसं रंगवलं गेले ते स्पष्ट दिसतं. अनेक वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रे सकाळपासूनच असा दावा करत आहेत की निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे कर्जमाफीची प्रक्रिया थांबवण्यात आलीय. हे मथळे ऐकायला खूप सनसनाटी वाटतात आणि यामुळेच खूप मोठ्या प्रमाणात दिशाभूल होतीये. कुठल्याही राजकीय बाजूने विचार न करता केवळ वस्तुस्थिती पाहिली तर या बातम्यांमुळे विनाकारण एक मोठी अस्वस्थता निर्माण झालीय, हे मात्र नक्की. भाग 1. कर्जमाफी रखडल्याची अफवा. इथे आपण एक थेट तुलना करूया. एका बाजूला मीडियाचा दावा आहे की आचारसंहितेमुळे कर्जमाफी थांबली, पण दुसऱ्या बाजूला जे प्रत्यक्ष प्रशासकीय सत्य आहे ते अगदी वेगळं आहे. आचारसंहिता आणि शेतकरी कर्जमाफी, खरं सांगायचं तर या दोन्ही गोष्टींचा एकमेकांशी काडीचाही संबंध नाहीये. मीडियाने उडवून दिलेली खळबळ आणि प्रशासकीय पातळीवरचं वास्तव यात किती मोठी तफावत आहे हे यावरून अगदी स्पष्ट होतंय. ही बातमी पूर्णपणे दिशाभूल करणारी आहे. भाग 2. आचारसंहिता आणि तांत्रिक सत्य. आता हे बघा, राज्यामध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता नक्कीच लागू झाली आहे, हे कोणीच नाकारत नाहीये. पण ती साधारणपणे कधीपर्यंत असणार आहे? तर फक्त 20 ते 25 मेच्या आसपासपर्यंत. म्हणजेच ही आचारसंहिता फक्त काही दिवसांचा खेळ आहे. आता विचार करा, ह्या काही दिवसांच्या आचारसंहितेचं कारण पुढे करून कर्जमाफीसारखी एवढी मोठी प्रक्रिया पूर्णपणे रखडली आहे असं सांगणं हे तांत्रिकदृष्ट्या आणि लॉजिकली सुद्धा अजिबात पटणार नाहीये. या प्रक्रियेतली सर्वांत रंजक गोष्ट म्हणजे पैशांचा प्रवाह. कर्जमाफीची रक्कम नेमकी कशी वितरित होते हे समजून घेणं इथे खूप महत्वाचं आहे. आधी टप्पा 1 मध्ये सरकार निधीवर प्रक्रिया करतं. त्यानंतर टप्पा 2 मध्ये हा निधी थेट बँकांमध्ये जमा केला जातो. आणि मग टप्पा 3 मध्ये बँका त्यांच्या स्तरावर अंतर्गतरित्या शेतकऱ्यांची थकीत कर्ज माफ करतात. म्हणजेच या पूर्ण प्रक्रियेत पैसा कसा फिरतो हे जर आपण बघितलं तर यातूनच आचारसंहितेच्या कचाट्यातून सुटण्याची गुरुकिल्ली आपल्याला सापडते. म्हणजेच काय, तर ही संपूर्ण यंत्रणा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच डीबीटीच्या अंतर्गत येतच नाहीये. डीबीटीमध्ये कसं असतं की निधी थेट लाभार्थ्याच्या वैयक्तिक खात्यात जमा होतो. पण या शेतकरी कर्जमाफीमध्ये कुठल्याही लाभार्थ्याला थेट वैयक्तिक खात्यावर रक्कम दिली जात नाहीये. पैसा थेट बँकांना जातोय. आणि म्हणूनच मित्रांनो, कायदेशीरदृष्ट्या आचारसंहिता या कर्जमाफीच्या प्रक्रियेत कोणताही अडथळा आणू शकत नाही. निवडणूक आयोग किंवा आचारसंहितेचे नियम या प्रशासकीय प्रक्रियेला रोखूच शकत नाहीयेत. भाग 3. कर्जमाफीची प्रत्यक्ष सद्यस्थिती. जर प्रक्रिया खरोखरच रखडली असती तर प्रशासकीय काम थांबलं असतं, बरोबर? पण प्रत्यक्षात चित्र अगदी उलटं आहे. आजच शेतकरी कर्जमाफीसाठी गठीत करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची एक अतिशय महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे. या बैठकीत स्वतः मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीसाठी आवश्यक असलेली काही अतिरिक्त माहिती तातडीने मागवली आहे. म्हणजेच काम एकदम वेगाने सुरू आहे. आणि सर्वात आनंदाची बातमी म्हणजे या सर्व बाबींची पूर्तता झाल्यावर लवकरच याचा अधिकृत शासन निर्णय म्हणजेच आपला GR निर्गमित केला जाणार आहे. काम थांबलेलं नाहीये, ते वेगाने पुढे जातंय. आता हे सगळं कसं उलगडतंय ते आपण एका सोप्या टाईमलाईनमधून पाहूया. 20 ते 25 मेच्या दरम्यान निवडणूक आचारसंहितेची मुदत संपेल. सूत्रानुसार 22 मेच्या आसपास कर्जमाफीच्या संदर्भात एक मोठी घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. आणि सर्वांत मोठा टप्पा म्हणजे 30 जून 2026. ही ती फायनल डेडलाईन आहे ज्यापूर्वी संपूर्ण कर्जमाफी प्रक्रिया पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवलं गेलंय. ही टाईमलाईन आपल्याला एक अतिशय स्पष्ट आणि आश्वासक चित्र देते. आणि हे वर्ष लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. 2026. विशेषतः 30 जून 2026 पूर्वीच शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे अशी माहिती वारंवार दिली जातेय.
मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी याबाबतचे स्पष्ट उद्गार आणि घोषणा केलेल्या आहेत. हा काही केवळ एक आकडा नाहीये, तर ही प्रशासनाची अधिकृत बांधिलकी आहे, जी या आचारसंहितेच्या अफवांपेक्षा कितीतरी पटीने मोठी आणि महत्वाची आहे. आजच्या या संपूर्ण विश्लेषणाचं सार आपण या एका वाक्यात सांगू शकतो. प्रक्रिया सुरू आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींची पूर्तता सध्या केली जात आहे. सरकारी यंत्रणा त्यांच्या स्तरावर त्यांचं काम करत आहे. जेव्हा आपल्याला प्रशासनाचं अंतर्गत काम कसं चालतं हे समजतं, तेव्हा या निराधार बातम्यांमुळे होणारी घाबराट आपोआप कमी होते. विनाकारण उशीर करण्याचा किंवा गैरसमज पसरवण्याचा जो प्रयत्न माध्यमांतून होतोय, तो या अधिकृत भूमिकेमुळे पूर्णपणे खोडून काढला जातो. तर शेवटी एक अत्यंत महत्त्वाचा विचार समोर येतो. आता सर्व सत्य आणि तांत्रिक पुरावे तुमच्या समोर आहेत. आचारसंहिता आणि कर्जमाफीचा काहीही संबंध नाही हे सिद्ध झालंय. मग हे सर्व सत्य समोर आल्यावर केवळ काही सनसनाटी सकाळच्या अफवांवर विश्वास ठेवून घाबरून जायचं, की अधिकृत शासन निर्णयाची म्हणजेच GRची शांतपणे प्रतीक्षा करणं जास्त समंजसपणाचं ठरेल, याचा निर्णय तुम्हीच घ्या. मला खात्री आहे या विश्लेषणातून मिळालेली माहिती तुम्हाला नक्कीच योग्य दिशा दाखवेल. धन्यवाद.